जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासे त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. दासबोध दशक 10वा, समास 3. देह आशंका शोधन. या समासाची सुरुवात होते. ती पहिलीच ओवी समर्थ आपल्याला सांगतात. उपाधी वीण जे आकाश, तेची ब्रह्म निराभास, ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला. इथे आशंका आहे, त्या आशंकेचं शोधन आहे. म्हणजे त्याचं काय म्हणता येईल त्याला आपल्याला, की त्या आशंका जरी असली तरी त्याच्यामध्ये समजावून सांगितलं गेलंय, त्याचं उत्तर आहे, त्याचं समाधान आहे त्याच्यामध्येच. तर इथे समर्थ पहिल्या ओवीलाच मुळी सांगतात, उपाधी वीण जे आकाश, उपाधी रहित जो आकाशाचा भाग आहे, किंवा उपाधी नसताना जे आकाश असेल तेची ब्रह्म निराभास, त्याचा भास तर नाही पण ते आहे. आता याचं आहे आणि नाही असं म्हणणं जे ते नाईलाजाने आपल्याला मायेशिवायचा अनुभव नसल्यामुळे हे सांगावं लागतं आहे. समर्थ म्हणतात, उपाधी वीण, ज्याला उपाधीच नाही असं जे आकाश आहे ते म्हणजे प्रत्यक्ष ब्रह्म. कारण आकाश आणि ब्रह्म यामध्ये जो भेद सांगितलेला आहे त्याबद्दलही समास आहे समर्थांचा. स्वरूपाकाश भेदो नाम, ज्याच्यामध्ये आकाश वेगळं का ब्रह्मापेक्षा हे समर्थ समजावून देतात. तर ह्यामध्ये उपाधी ही जी आहे त्यामुळेच फक्त ते ब्रह्म आणि आकाश यांच्यामध्ये त्याला म्हणता येईल बायफर्केशन आहे. समर्थ म्हणतात, ते निराभासी मूळ मायेस जन्म झाला. त्या निराभास असणाऱ्या अवकाशामध्ये, आकाशामध्ये मायेला जन्म झाला आणि त्या मायेमध्येच ही सगळी पंचमहाभूते, पुढे सगळी त्रिगुण सगळे निर्माण झाले. तर ही जी पंचीकरणानंतर जी पंचमहाभूते आहेत तर ती कशी कशी झाली, त्यांच्यामध्ये काय काय भेद दिसतो ते इथे समर्थ सांगतात. प्रत्येक भूतांमध्ये 2 गोष्टी निर्माण झाल्या, 2 प्रकारे ती भूत आपल्याला अनुभवायला यायला लागली. त्या प्रत्येक गोष्टी, त्या प्रत्येक भूतांचे 2 भाग कसे ते समर्थ इथे आपल्याला सांगतात. आकाशापासून वायू झाला तो वायुदेव बोलिला, वायूपासून अग्नी झाला तो अग्निदेव. आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून आप, आपापासून पृथ्वी. म्हणजे आकाश, त्याच्यानंतरचं निर्माण झालं ते वायू, त्याच्यानंतर निर्माण झाला तो अग्नी, अग्नीच्यामुळे निर्माण झालं ते पाणी, पाण्यापासून निर्माण झाली ती पृथ्वी. ते पृथ्वीचे पोटी पाषाण बहु देवतांचे लक्षण, नाना प्रचित प्रमाण पाषाण देवी, नाना वृक्ष मृत्तिका प्रचित रोकडी विश्वलोका, समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये. आणि त्यामध्येच असणाऱ्या पाषाणांना पासून आपण मूर्ती बनवल्या आणि ते प्रतिकात्मक रूप त्या ईश्वराचं म्हणून आपण त्याची पूजा करतो, त्याच्यामध्ये आवाहन करतो, त्या मूर्तीला त्याचं आलंबन म्हणून स्वीकारतो आणि त्या निराकार असणाऱ्या परमात्म्याला त्या सगुण साकार रूपामध्ये आपण भजायला लागतो. आता इथे आपल्याला समर्थ सांगतात, समस्त देवांचा थारा एका वायूमध्ये, परंतु हे सगळे देव त्या वायू रूपामध्ये असतात. देव यक्षिणी कात्यायणी, चामुंडा जखिणी मानवणी, नाना शक्ती नाना स्थानी देश परत्वे, ही सगळ्या देवता नानाविध ठिकाणी असणारा तो एकच परमात्मा नानाविध ठिकाणी नानाविध रूप घेऊन प्रगट झाला. ते एकच ईश तत्व ह्या नानाविध प्रांतामध्ये, नानाविध प्रकारांमध्ये लोकांच्या अनुभवाला यायला लागलं किंवा लोक मानायला लागली असंही म्हणूया आपण. देवदेवता भूदेवते भूते पृथ्वीमध्ये असंख्याते, परंतु या समस्ताते वायुरूप बोलिजे. ते सगळ्यांना वायू स्वरूपच आहेत, ते वायू प्रमाणे आहेत. आपण आकाराशिवाय निराकाराची संकल्पना तितकीशी पटकन आपल्याला पटत नाही, समजत नाही, रुचत नाही. परंतु देव तो कसा आहे, तो सगुण निराकार आहे, या मायेमधलाच आहे.
मायेच्या अधिष्ठानाचं मुख्य भाग ते आत्मतत्व, त्याचा नियंता म्हणून तो होतो. तो नियंता म्हणून होतो म्हणून त्याला ईश्वर म्हणायचं आहे. त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं चालतं, तोच याचं नियंत्रण करतो. तीच ती प्रकृती किंवा तोच तो ईश्वर. ते दोन्ही म्हणून त्याला अर्धनारी नटेश्वर. त्याचं स्वरूप जे कार्य तो करत असणार आहे त्याप्रमाणे त्याचं रूप बदलतं. समर्थ इथे म्हणतात प्रत्येक ह्या पंचमहाभूतांमध्ये, या वायूमध्ये ते आकाश, त्या ईश्वर तत्व विविध प्रकाराने भासतात. आता हे जरी भासले तरी ह्या वायूमध्येच काय काय गुणधर्म आहेत, या वायूचेच दोन प्रकार कसे आहेत. समर्थ म्हणतात एक वारा सकळ जाणती, एक वायूमधील जगज्योती. ते जे ईश्वर तत्व आहे, ती जगज्योती आहे, तीच या सगळ्याचं नियंता आहे, तीच हे सगळं धारण करते. ती जगज्योती एक वारा जो प्रत्यक्ष आपल्याला अनुभवाला येतो. अंगाला थंड वारा लागतो, अंगाला उष्ण वारा लागतो, तो वारा अनुभवायला येतो आणि वाऱ्यामध्ये असणारी ती जगज्योती. वायू बहु विकारला परंतु दो प्रकारे विभागला. आता विचार ऐकला पाहिजे तेजाचा. आता तेज दोन प्रकारे कसं आहे तर समर्थ म्हणतात उष्णापासून झाला भानू, प्रकाशरूप दैदिप्यमानू. अग्नीच्या उष्ण तत्वाचं प्रत्यक्ष मूर्तिमंत स्वरूप म्हणजे तो जो भानू म्हणजे सूर्य आहे ते, आणि रात्रीच्या वेळी जे अप्रत्यक्ष अग्नी पेटतो ते, हे त्या अग्नितत्वाच्या उष्णतेपासून निर्माण झाले आणि अग्नितत्वाच्या शीतळतेपासून, त्याच्याच थंडतेपासून निर्माण झालं ते आप आणि अमृत. आता आप जे निर्माण झालं म्हणजे पाणी तत्व, जे पाणी म्हणूया त्याला, तर ते आप तत्व जे झालं तर ते आप दोन प्रकारे आहे. एक आप आणि दुसरं अमृत. ते अग्नीपासूनच निर्माण झाले. एक प्रकार आपाचा, दुसरा प्रकार अमृताचा. आपल्याला अनुभवायला येतं ते आप फक्त येतं. अमृत अनुभवायला बहुत अंशी कोणाला येत नाही. परंतु समर्थ इथे नोंदणी करतात की ते दोन प्रकारे आहे. जसं वारा आपल्या सगळ्यांना अनुभवाला येतो, जगज्योती जी आहे ती मात्र अनुभवा परते राहते. आपणच ते आहोत परंतु आपल्या अनुभवायला मात्र ती येत नाही. अग्नी आपल्याला उष्ण रूपाने आणि थंड रूपाने, पाणी रूपाने येतो, पण त्याचं अमृतत्व जे आहे ते मात्र आपल्या अनुभवाला येत नाही. समर्थ म्हणतात ह्याच्याप्रमाणेच पृथ्वी, ही जी पृथ्वी आहे ती बहुरूपा वसुंधरा, ही पृथ्वी, हिचं सुद्धा दोन प्रकार आहेत. एक पाषाण आणि मृत्तिका म्हणजे माती, दगड, धोंडे इत्यादी, आणि दुसरा प्रकार सुवर्णापरीस नाना रत्ने, सोनं आणि रत्न. हे दोन प्रकारे दुसरा प्रकार येतो. आता पृथ्वीचा मात्र दोन्ही प्रकार आपल्याला अनुभवायला येतात. आपल्याला सोनंही अनुभवायला येतं, माणिक, मोती, रत्न इत्यादी पण अनुभवायला येतात, आणि प्रत्यक्ष पृथ्वी म्हणजे माती, ढगळ, ढेकूळ, धोंडे, वेगवेगळ्या प्रकारचे दगड ही अनुभवायला येतात. असे हे दोन प्रकार आहेत. हे पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश यांचे दोन प्रकार समर्थ इथे या समासामध्ये सांगतात. बहुरत्न वसुंधरा, कोण खोटा कोण खरा, अवघे कळे विचारा रूढ होता. आता ह्याला कळण्यासाठी म्हणून आपल्याला विचारावर आरूढ व्हायला हवं, विवेक जागा करायला हवा, मला नेटका विचार करायला हवा, तेव्हा मला हे समजणार आहे. मनुष्य कुठून झाली हे मुख्य आशंका राहिली. पुढे वृत्ती सावध केली पाहिजे श्रुती, यातली मूळ आशंका राहिली मागे. ती अजूनही समर्थांनी इथे सांगितलेली नाही, ते पुढच्या समासात आपल्याला सांगणार आहेत. पण इथे समर्थ म्हणतात हा सगळा विचार करण्यासाठी काय करायला हवंय तर विचार घ्यायला हवाय. मग कोणाचा विचार घ्यायचा आहे? माझा फक्त विचार, मी विचार करतोय ते चिंतन आहे. पण संतांनी जे विचार करून ठेवलेलं आहे, त्यांनी जे चिंतन मांडलेलं आहे, त्यांनी त्यांचं चिंतन करून जे आपल्यासाठी ग्रथित स्वरूपात आणलेलं आहे ते ग्रंथ, त्याच्यातील जो गूढ विचार, तो विचार मला स्वीकारायला हवा. मला संतांनी निर्माण केलेले सगळेच्या सगळे ग्रंथ, जितके मला शक्य आहे तेवढ्याचा मला अभ्यास करायला हवा. तो जो विचार आहे त्या विचारावर आरूढ होणे म्हणजे तो विचार आत्मसात करणे, तो आपलासा करणे आणि तो अंगी बांधणे. एवढ्या इथपर्यंत मी जर जाऊ शकलो तर खऱ्या अर्थाने माझ्या जीवनाचं सार्थक झालं. अन्यथा ते वाया गेलं असं होईल. म्हणून समर्थित आपल्याला सांगतात अवघे कळे, सगळं काही कळायला लागतं. या संतांच्या विचारांमध्ये, या ऋषीमुनींनी लिहिलेल्या ग्रंथांमध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला सगळं काही व्यवस्थित कळायला लागतं. फक्त मला ते विचार माझ्या अंगी आणायला पाहिजेत, म्हणजे समजून घ्यायला पाहिजेत, आणि समजल्याप्रमाणे माझं वर्तन व्हायला हवं. आणि ते समजण्यासाठी शुद्धता पाहिजे, ती आपल्याला यायला हवी. म्हणून आपण समर्थानच प्रार्थना करूया. जय जय
रघुवीर समर्थ